संस्कृती ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सावंगी छत्रपती संभाजीनगर या शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धत समजून घेण्याच्या उद्देशाने विद्यार्थी संसद निवडणूक या कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एमसी न्यूजचे संपादक देवशी जुळ, नाथा काकडे पंचायत समिती सदस्य फुलंब्री, ॲडव्होकेट संतोष पाथरीकर, ईटीव्ही वृत्तवाहिनीचे अमित खोटाणे, श्री गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक किरण दळवी यांची उपस्थिती होती। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे संचालक प्राध्यापक मोराळकर हे होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृत विषयाचे प्राध्यापक सूर्यकांत शास्त्री घोलप यांनी केले। त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विषयाचे प्राध्यापक साबेर यांनी केले। या उपक्रमाअंतर्गत शालेय स्तरावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्याविषयी चर्चा करण्यात आली। या कार्यक्रमासाठी इयत्ता 5वी ते 10वी वर्गातील जवळजवळ 300 विद्यार्थ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। या विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडण्याच्या प्रक्रियेअंतर्गत समित्यांची रचना करण्यात आली। त्यात प्रामुख्याने मुख्य निवडणूक समिती, आचारसंहिता समिती, चिन्ह वाटप समिती आणि इतर समित्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कार्यास सुरुवात झाली। संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यामध्ये घेण्यात आली। या निवडणुकीसाठी जवळजवळ 22 विद्यार्थ्यांनी उमेदवार म्हणून आपली नावे नोंदवली होती। विद्यार्थ्यांमध्ये कुशल वक्ता आणि समाजसेवेचे गुण रुजवण्याच्या उद्देशाने विद्यार्थी संसदेची स्थापना करण्यात आली होती। विद्यार्थी संसदेच्या स्थापनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमता विकसित होण्याबरोबरच लोकशाहीचे वैयक्तिक ज्ञान आणि अनुभवाचा प्रसार होईल, शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना दिली। खरोखरच या शाळेमध्ये घेण्यात आलेल्या विद्यार्थी संसद निवडणुकांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव घेता आला। शाळेतील सर्व परिसर मतदान केंद्र असल्यासारखे दिसत होते। आणि या निमित्ताने कार्यक्रमासाठी खूप ठिकाणी जाणं होतं, म्हणजे जवळपास शहरातल्या 20-25 शाळांमध्ये मला गेस्ट म्हणून जाण्याची संधी मिळाली। पण ज्या काही शाळांमध्ये गेलो असून त्यापैकी जे कॅम्पस निसर्गाच्या सानिध्यात तुमचं आहे, त्या कॅम्पसचं आणि इथल्या सगळ्या स्टाफचं, विशेषतः जे सगळे आम्हाला बोलवून ज्यांनी सन्मान केला आणि सगळ्यांचं सरांचं मी खूप खूप कौतुक करेल आणि खूप खूप त्यांचं अभिनंदन। त्याबरोबर आज जे आपल्याला सगळे गेस्ट लाभले आहेत, आम्ही सगळे इथं उपस्थित आहोत। आजचा जो सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आहे विद्यार्थी संसद, स्टुडंट पार्लमेंट ज्याला आपण म्हणतो। आणि ही जी आहे स्टुडंट पार्लमेंट ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे आपल्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये, किंवा आपल्याला हा देश कसा चालतो। भारतीय लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे। म्हणजे